राज्यभर महापुरुषांचे पुतळे बसविणारे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांना अटक झाली आणि त्यानंतर जो पुतळे बनविण्याचा त्यांचा कारखाना होता तो आता सील करण्यात आलेला आहे। खरं तर अंबडचे उपविभागीय अधिकारी यांनी या संदर्भात आदेश देखील काढलेले आहेत। आपण जर पाहिलं तर त्याच कारखान्यावर तुम्ही पोहोचलेलो आहे। कृषी अवजार सेवा केंद्र या नावाने हा कारखाना जो आहे तो सुरू होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आदेशामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की गायरान जमिनीवर हा कारखाना जो आहे तो या ठिकाणी सुरू होता। मात्र सद्यस्थितीला हा कारखाना जो आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथलं जे काम आहे पुतळे बनविण्याचं ते पूर्णतः बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। याच कारखान्यावर मी आपल्याला पूर्ण वस्तुस्थिती दाखवू शकतो की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुतळे काही साचे जे पुतळा बनविण्यासाठी उपयोगी ठरतात ते सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत। शिवाय प्लास्टिक सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं पडलेलं आहे। एकही पुतळा या ठिकाणी सध्या उपलब्ध नाहीये। कारखाना सील करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुतळे रंगरंगोटी कामासाठी जे लिक्विड लागतं ते या ठिकाणी ड्रम जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर हेच ते लिक्विड आहे ते पुतळे बनविण्याच्या कामासाठी उपयोगात येत होतं। हा ड्रम आहे केमिकल लिक्विडचा। सगळं रंगरंगोटीचं काम जे आहे ते याच कारखान्यातून व्हायचं आणि याच ठिकाणावरून बाळराजे आवारे थोर महापुरुषांचे पुतळे जे आहेत ते या ठिकाणी बसवायचं काम करत होते। मात्र हा जो कारखाना आहे तो सद्यस्थितीला उपविभागीय अधिकारी रमाकांत पारदी यांनी सील केलेला आहे। तसे आदेश देखील काढलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता कोणताही पुतळा बनणार नाही। पूर्णतः पुतळे बनवण्याचं काम बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बाळराजे यांना मोठा धक्का जो आहे तो पुन्हा एकदा बसलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गायरान जमीन असल्याचंही बंद करण्यात आलेल्या आदेशात उपविभागीय अधिकाऱ्यांनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे काय काय गोष्टी घडतात हे देखील पाहणं आता भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।